प्रकार असतात. जे श्रोते जमलेले असतात ना, मध्यंतर कशा करता असतो माहिती आहे? जो वक्ता आहे त्याला काही क्षणांची विश्रांती मिळाली. सतत तासभर दीड तास त्याचा आवाज ऐकून 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 श्रोत्यांच्या कानाला सुद्धा विश्रांती मिळावी, बरोबर ना? अशा बऱ्याच गोष्टींकरता मध्यंतर असतं. मग मध्यंतरामध्ये पद म्हटलं जातं, गजर केला जातो किंवा काही माहिती सांगितली जाते वगैरे वगैरे. पण मध्यंतरामध्ये जे पद म्हणतो मनुष्य कुणी असेल, त्याची जबाबदारी फार मोठी असते. म्हणजे काय? जो विषय निरूपणाचा घेतला आहे त्याच्या अनुषंगाने येणारं पद म्हटलं पाहिजे, ही जबाबदारी आहे ना, बरोबर ना? वास्तुशांती करता कीर्तनाला गेलो होतो. कीर्तन सुरू आहे, मध्यंतराची वेळ आली आणि एका श्रोत्याला वाटलं मला थोडी सेवा करायची. लंका दहनाचं पद म्हटलं. काय प्रसंग चालला होता? वास्तुशांती निमित्त कीर्तन आहे, म्हणजे त्या घराची वास्तुशांती, आतून घरात सगळीजण राहायला जाणार, त्यांच्या संसाराला ती वास्तू लावावी. आणि या पठ्यानं पद काय म्हटलं? लंका दहन करून. त्याबद्दल राग नाही किंवा बोलायचा उद्देश काय आहे, प्रसंगावधान काय आहे, हे त्या मधल्या गायकानं ठेवावं लागतं. सांगायचा उद्देश आम्ही कुणाचे आहोत, सत्य काय आहे सृष्टीमध्ये, या सगळ्याचं यथार्थ वर्णन करणारं समर्थ रामदासांचंच पद ताईने गायलं. तर हे सुचण्याकरता सुद्धा श्रवणाची सवय असावी लागते. मला सांगायचा उद्देश काय आहे, कधी सुचेल हे? सतत त्या चिंतनात राहिलं तर सुचेल ना. कुणालाही सुचेल का? आपल्यापैकी नाही सुचणार. खूप छान आवाज आहे, खूप छान चांगलं गायलंय, साथही चांगली केली, सगळ्यांनी त्यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. महाराज एक पद्धत आहे, वक्त्यानं त्याचे दोन्ही हात सांभाळून सभा रंगवायची असते. काय पद्धत आहे? दोन्हीही हात, हा म्हणजे हार्मोनियम, त म्हणजे तबला, हे दोन्हीही जर जमले तर बुवा उभा राहिला, नाही तर वाटोळं झालं त्याचं समजायचं. हे दोन्ही माझेच आहे, त्यामुळे दोघांची काळजी घेणं माझी जबाबदारी आहे ना. त्यामुळे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे, त्यांनाही प्रोत्साहन मिळालं पाहिजे, याकरता हा सगळा खटाटोप. मध्यंतरात चांगला आवाज तुमच्या कानावर ऐकू आला असेल, पण गेले काही दिवस, पुढचे काही दिवस माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. माझा आवाज जसा आहे तसा गोड मानून घ्यायला लागणार आहे, होय ना? हो म्हणताय. प्रथेप्रमाणे 2 मिनिटं नामस्मरण करूया, गजर करूया, भगवंताचं नाम घेऊया. आपल्या सगळ्यांचा आवाज गोड आहे असं गृहीत धरा काही वेळा करता. घरचं काही आठवू नका, आपला आवाज गोडच आहे आणि त्याचं नाम घ्यायला लागलं की तो गोडच येणार आहे. फक्त अट काय आहे? छान बसायचं, खणखणीत टाळी वाजवायची. शेजारी काय म्हणतो तो त्याचं तो बघेल काय करायचं ते. आपली टाळी आपणच वाजवावी लागते, जी जन्म मरणाचे टाळी. जर बाजूला व्हायचं असेल येतनं तर त्याच्या नामाशिवाय पर्याय नाही. छान नाम घेऊया, लगेच आख्यानाकडे जाऊया. वेळेची मर्यादा सांभाळून कीर्तन करणार, 10 मिनिटं मागे पुढे. हे आधी का सांगितलं हो? समाप्तीची वेळ कळली ना की जरा बसायला थोडा धीर येतो, बरोबर ना? कीर्तन बुवा कधी म्हणा 11:30 10 मिनिटं, हां मग ठीक आहे, मग करू दे, ठीक आहे. आता गजर काय आहे बघा, थोडासा वेगळा आहे. शब्द सांगतो, तेच शब्द तुम्हाला म्हणायचे आहेत, आपल्या पदार्थ म्हणायचे नाही. मी सांगतो त्या चालीतच म्हणायचे. एकच शब्द आहे गजराचा, वेगळा शब्द नाही. नारायण नारायण बोलो, नारायण नारायण नारायण. कळलं? कठीण आहे का? अजिबात कठीण नाहीये. आपण सगळे भजन करणार आहेत. नारायण नारायण बोलो, नारायण नारायण नारायण. बोला नारायण, मोठ्या नारायण बोलो, नारायण 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 बोलो, नारायण 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 बोलो, नारायण
पवन सुत हनुमान की जय। नमः पार्वती पते मंगल मूर्ती। आज सेवेचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे आपल्याला आख्यान सुद्धा मी कुणाचं सांगावायचा विचार अजूनपर्यंत ठरत नाहीये, कारण बरीच आख्यान असतात ना. बाजारात निघाल्यानंतर खुंटाळीला त्या 5-6 रंगाचे शर्ट लावून ठेवले. प्रश्न पडतो की नाही, नक्की कोणता घालायचा, हा घालू का तो, वार कुठला आहे बघायला लागतो ना. गुरुवार असेल तर पिवळा घालावा असं वाटतो, दत्तगुरूंचा म्हणून. मी 7वीत बोलतोय बरं. तसं पहिल्या दिवशी मंगलाचरणाला कुठलं आख्यान सांगावं, कधी कधी संभ्रम अवस्था निर्माण होते. पण बुद्धी देणारा भगवान मंगलमूर्ती आहे, त्यामुळे भगवान मंगलमूर्तींचं एक छोटं आख्यान आपल्यासमोर ठेवतो. याचं कारण मंगलाचरणाला त्याचंच नाव घ्यावं. काय प्रसंग घडला बघा. भगवंतानी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे भगवंताचं वचन आहे. म्हणून कृष्ण अवतार घेतला. कुठला घेतला, काळजी करू नका, बुवा पूर्ण शुद्धीवर आहे. सांगितलं पहिलं वाक्य गणपतीचं आख्यान सांगतो आणि कृष्ण जन्माला घातला. काळजी करू नका, ऐका बघा. भगवान गोपाल कृष्णाने जन्म घेतला या सृष्टीमध्ये, आणि ज्याच्याकरता जन्म घेतला ती आता हळूहळू हळूहळू एक एक लीला करायला सुरुवात केली. लहान होते, पण जसे जन्माला आले, जन्माला आल्या आल्या संकटाने काय केलं, आपापलं चित्र त्यांच्या भोवती मांडायला सुरुवात केली. अनेक संकट भगवंतांनी पारिपत्य संकटांचं केलंय. पूतना आली, राक्षस आले, जन्माला आल्या आल्यापासून सगळ्यांचं निर्धारण केलं. जो जो ही सृष्टीची घडी उसकटण्याकरता येतो त्या प्रत्येकाला जागेवर बसवला. लीलाच त्याची तशी आहे ना. आणि आता हळूहळू हळूहळू लहान असताना आईच्या मांडीवरती खेळत होते, यशोदामाईंजवळ राहायचे. आणि आता हळूहळू मांडीवरनं खाली उतरले, अख्खं घर पालथं घालायला लागले. म्हणजे काय झालं, प्रगती सुरू झाली आता. म्हणजे वय हळूहळू हळू वाढायला लागले. अख्ख्या घरामध्ये यांचा संचार असायचा. कुठं असतील माहिती नाही, काय ढवळाढवळ करतील माहिती नाही, कुठं काही सांडतील ते माहिती नाही, पण यांच्यावर बारीक लक्ष ठेवायला लागायचं. तिचा उद्योग असतो, आईचा उद्योग काय असतं, लेकरू काय करतं, कुठं जातं, काय खातं, काय पितं, सगळं बघायला लागतं. त्याप्रमाणे यशोदामय्या सगळं बघते, सगळं चालू आहे. पूर्वी लहान असताना मांडीवर खेळत होते, आता मांडीवरनं खाली उतरले, रांगायला लागले, अख्ख्या घरभर आपलं प्रस्थ तयार केलं. हळूहळू हळूहळू आणखीन मोठे झाले आणि आता अंगणामध्ये यायला लागले. अंगणामध्ये आले, जसे अंगणामध्ये खेळायला सुरुवात केली, आपलं मित्रमंडळ बरोबर जमवलं. मुलं एकटी कधी खेळत नाहीत. जो एकटा खेळतो, सद्गुरुनाथ महाराज शक्यतो नियमाप्रमाणे मुलं एकटी कधी खेळत नाहीत, त्यांना 4-4 जोडीला लागतात. तसं आता हळूहळू लहानाचे मोठे होत आहेत आणि अंगणापर्यंत मजल गेली. अंगणापर्यंत मजल गेल्यानंतर बाहेरच्यांना दिसायला लागलं ना, बाकीच्या मुलांना दिसायला लागलं, अरे आपल्याच वयाचा कुणीतरी इथं दिसतोय. मग मित्रमंडळ जमा केलं. प्रजा, वाकड्या, पेंद्या, तनसुख, मनसुख, कितीतरी मोठी यादी आहे मित्रांची. सगळेजण हळूहळू हळू जवळ जमायला लागले. छान ओळखही झाली सगळ्यांची. ओळखायला लागले एकमेकांना नावाने ओळखायला लागले आणि हा नक्की कसा आहे तेही ओळखायला लागले. सगळ्यांना एकच वाटत होतं, आपण जर याच्या संगतीत राहिलो तर काही कमी पडणार नाही. आम्ही कुणाचे आहोत, पटलं बरं त्याला. आता राम आणि कृष्ण काही वेगळं नाही, एकच तत्व आहे. फक्त अवतार कार्य म्हणून 2 नावं धारण केली. त्या सगळ्या मित्रांना पटलं होतं, आपण याच्या संगतीत जर राहिलो तर आयुष्यात काही कमी पडणार. कुणाला बोलायची हिंमतच नाही याच्याबरोबर असल्यानंतर. मग आपण सगळे जण मिळून याच्याबरोबर राहूया. सगळेजण एकत्र राहायला, खेळायला गेले एकत्र.
फिरायला गेले तरी एकच. सांगून जायचे बरं, मैया आम्ही कान्होबाला घेऊन जातो, काळजी करू नको, आम्ही सगळे बरोबर आहोत. तिलाही माहिती होतं पोरं सगळी सात्विक आहे, चांगल्या बुद्धीची आहेत, चांगल्या घरात वाढलेली आहेत, आपल्याच गोकुळात काही वेडवाकडे करणार नाही, जाऊ दे खेळायला. हळूहळू खेळायला म्हणून निमित्तानं बाहेर पडायला लागले आणि बाहेर पडून एका झाडाखाली येऊन बसले. आता वय साधारणपणे 7-8 वर्षाचं आहे आणि 7-8 वर्षाचं असताना असं लक्षात आलं, खेळ खेळतायत सगळेजण, पण कान्होबांची तब्येत, कानाची तब्येत छान आहे, गुटगुटीत आहे, दिसायला कसं आहे माहिती आपल्याला. पण असं जरी असलं तरी आपली तब्येत आणि आपल्या मित्रांची तब्येत फार फरक आहे हो. आपले सगळे मित्र आपल्यासारखे असावेत की नाही. तर माझे मित्र असतील तर खात्या पित्या करतेच पाहिजे, आले वारे गेले उडून, असं कसं चालेल, तसं नाही जमत. आपल्याला मित्र आपल्यासारखेच लागतात. कान्होबा विचार करतात, कन्हैया विचार करतात, काहीतरी गणित चुकतंय. सगळ्यांना जवळ बोलावलं, का रे काही खाता बिता का घरी? हो खातो. काय खाता? एक भाकरी, ठेचा, भाजी, बस. अरे आयुष्यात खाण्यासारखं बरेच पदार्थ असतात, त्यातलं काही खाता की नाही? नाही. म्हणजे काय? अरे दूध, दही, ताक, लोणी, तूप, तसलं काही आम्हाला मिळत नाही. कसं मिळत नाही? तुमच्या घरात आहे सगळं. गोकुळातली काय अवस्था आहे बघा, प्रत्येक घरामध्ये शेकडो गायी आहेत. मग प्रत्येकाच्या घरात दूध दुभतं भरपूर आहे. असं असताना तुम्ही खात नाही म्हणता, मी बघ कसा आहे, असं कृष्ण म्हणाले. हो माहिती आहे, बघू नका. कृष्ण म्हणाले मी दूध दही ताव मारतो चांगला, दिसलं की सोडतच नाही. तुम्ही का खात नाही? तुम्ही खात नाही ना म्हणून तुमच्या तब्येती अशा आहेत. ते तर काही जमायचं नाही. माझे मित्र म्हणायचं असेल तर हे सगळं खाल्लं पाहिजे. मिळत नसेल मी व्यवस्था करतो ना. तुम्ही कशाला काळजी करता? घरी गेले, नंदबाबांना सांगितलं, बाबा इकडे या मुलांची काहीतरी तक्रार आहे, त्यांच्या वतीनं बोलतायत बरं. कृष्णचरित्र महानाटकीय पहिल्यापासून, सरळ बोलत नाही, कुठलीच गोष्ट सरळ करत नाही, उभा सुद्धा सरळ राहत नाही, नाव सरळ नाहीच नाही. त्यांच्या वतीनं बोलायचं, बाबा या मुलांची तक्रार आहे, काय तक्रार आहे ते मी तुम्हाला सांगतो, कारण ते ना तुम्हाला घाबरतात. कुणी सांगितलंय? काय सांगितलं? अहो आपल्या घरामध्ये दूध दुभतं भरपूर आहे. नंदबाबा म्हणले हो आहे. यांच्या घरामध्ये पण भरपूर आहे. हो आहे. आणि गोकुळातले सगळेजण, सगळ्यांच्या घरी 5-50 गायी आहेत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या, बरं सगळ्यांच्या मिळून नव्हे. 50 गायी दूध देणाऱ्या घरामध्ये असतील तर किती दूध असेल घरात? विचार करत बसा. भरपूर आहे. मग घरी भरपूर आहे म्हणता, आपल्याकडे पण घरी भरपूर आहे, मला इथे खायला मिळतं, पण या माझ्या मित्रांच्या मुखात एक कण सुद्धा लागत नाही, असं का? नंदबाबा म्हणतात, आता हे मी कसं सांगू? त्यांच्या घरात काय चालतं हे मी कसं सांगणार तुला? ते मला माहिती नाही. तुम्ही त्यांच्या घरी निरोप द्या, त्यांच्या पालकांना बोलवून घ्या, माझ्यासमोर निवाडा तुम्ही करा, कारण तुम्ही या गोकुळचे अधिपती आहात, निवाडा करायचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. नंदबाबांनी निरोप पाठवले. त्या सगळ्या मित्रांचे आई वडील गोपगोपी इथं समोर उभ्या राहिल्या आहे. का रे बाबांनो, आमच्या कान्हानं आज शंका निर्माण केली की या त्याच्या मित्रांना दूध दही तूप लोणी खायला मिळत नाही, तब्येती अशा झाल्यात, रोडावले सगळेजण. म्हणजे जोरात जर वारा आला तर यमुनेच्या या काठावर असतील तर वाऱ्यावर त्या काठावर जाऊन पडतील, आणि हे काही योग्य नाही. सगळ्यांनी हात जोडले आणि नंदबाबांना प्रार्थना केली, महाराज कान्होबा म्हणतो ते अगदी बरोबर आहे, घरात पुष्कळ दूध आहे, दही आहे, तूप काही कमी नाही, पण मथुरेतनं अशी आज्ञा आहे की तयार होणारं सगळं गोरस म्हणजे गायीपासून निर्माण होणारे सगळे रस हे सगळे घरात न ठेवता बाजारपेठेत आले पाहिजेत, न आल्यास शासन केलं जाईल असा निरोप आहे. त्यामुळे घरात तयार होणारं सगळं दूध दही तूप लोणी हे सगळं विकण्याकरता आम्हाला मथुरेला पाठवावं लागतं. परिणाम आमच्या लेकरांच्या मुखात काही घालता येत नाही. कमी पाठवलं तर दुसऱ्या दिवशी माणूस येतो, या घरातनं कमी का आलं? उत्तर द्यावं लागतं. हे तुमच्यापर्यंत आम्ही कधी तक्रार केली नाही, पण आज उलगडा झाला म्हणून फक्त व्यक्त केलं. नंदबाबांच्या लक्षात आलं काय प्रकार होतोय आणि सांगून टाकलं, उद्यापासून
लेकरांना पोटभर खायला घालायचं, उरलेलं बाजाराला पाठवायचं. कुणी विचारलं का कमी पाठवलं, पत्ता माझ्या घरचा द्यायचा, उत्तर द्यायला मी जबाबदार आहे. तुम्हाला कोणी विचारायला येणार नाही, मी बघतो काय करायचं ते. झालं. भगवान गोपालकृष्णांनी आपल्यासारखं आपल्या भक्तांना, आपल्या मित्रांना सगळी सोय लावून दिली. पण तरी सुद्धा काय होईल माहितीये का, शिक्षेच्या भीतीपोटी प्रत्येक पेंड्याची आई, वाकड्याची आई पोटभर त्या पोरांना देईना. द्यायला सुरुवात केली थोडं थोडं, पण नंदबाबांचा हुकूम आहे, आज्ञा केली तरी माहिती तो पाळला पाहिजे. थोडं थोडं देत होते, पण तेवढं ना कसं सांगतो बघा. जुनी लोक म्हणायची, एकदा वाघाच्या मुखाला, तोंडाला रक्त लागलं की तो स्वस्थ बसत नाही बरं, त्याची भूक ती वाढते. वाघाचं उदाहरण का दिलं, आत्ता वाघाचं काही चालत नसलं तरी उदाहरण वाघाचंच द्यावं लागतं. सद्गुरुनाथ महाराज. आताचे वाघ म्हणजे नख काढलेले, ताकद नसलेले, दिसायला चित्रावर वाघ, बाकी वाघाचं एकही लक्षण नाही, म्हणून मग पळवून नेतात. आपला विषय बरा चाललाय, राजकारण आपला विषय नाही. भगवान गोपालकृष्णांना प्रश्न पडला, एवढं सांगून सुद्धा जर त्या लेकरांना मिळत नसेल तर त्याच्यावर पारिपत्य आपण केलं पाहिजे, शंका निरसन आपण केलं पाहिजे, त्यांच्या मुखात गेलंच पाहिजे. नाही ना सरळ हाताने दे, ठीक आहे. मग आता काय करायचं, सगळ्यांची बैठक बसली तातडीची वर्षा बंगल्यावरती. सगळे आले, फुटीर होते तेही आले, गद्दार होते ते नव्हे, म्हणजे मित्रमंडळी सगळी, असं मला म्हणायचं. सगळेजण जमले आणि तातडीची मीटिंग सुरू झाली. काय मीटिंगमध्ये ठरलं, आता मीटिंगमध्ये बोलणार होतं कोण, एकच बोलणार होता. आम्ही ज्याचे आहोत ना तो एकटाच बोलणार होता. भगवान गोपालकृष्णांनी बोलायला सुरुवात केली. ऐका मी काय सांगतो, जी वस्तू सरळ हाताने मिळत नाही ती वस्तू पोट भरेपर्यंत हात वाकडा करून घेतलं आणि तृप्त होईपर्यंत सेवन केलं तरी दोष नाही. काहीच कळलं नाही हो, त्या मित्रांना कळलंच नाही. अरे काय सांगतोय, कुठे बुद्धी तुमची गेली आहे, थोडं तूप खा, उद्यापासून रोज बुद्धी वाढेल. कन्हैया आम्हाला कळेल असं सांग रे. काहीही नाही, घरी मिळत नाही ना, चोरी करायची उद्यापासून. चोरी? घाबरले सगळे, 2 पावलं मागे झाले. अरे काळजी करू नका, मी मुख्य असताना चोरी करायचं मी शिकवतो ना. काय चरित्र आहे, चोरी करायला शिकवतो म्हणाले. पण ते कशा करता चोरी करत होते, हक्का करता चोरी करणार ठरलं. मग कृष्णाने सांगितलं, उद्यापासून येताना, एकत्र येताना चोरीचं काही साहित्य लागतं, रिकाम्या हाताने चोरी करता येत नाही. मी सांगतो त्याप्रमाणे साहित्य आपापल्या घरून घेऊन यायचं. काय काय सांगितलं, सगळ्यात जालीम औषध, तिखट, सणसणीत, रंगाचं नको, चांगलं 2-2 मुठी तिखट घेऊन यायचं, रेती घेऊन यायची, वाटेत काटे शिराटे मिळतात लांब ते घेऊन यायचे आणि काही दोऱ्या घेऊन यायच्या. एवढं साहित्य सगळ्यांनी थोडं थोडं जमून आणायचं आणि आपण हा कार्यक्रम सगळा करायचा. वेळ कुठली, साधारणपणे सगळे झोपले की आपलं उजाडलं, म्हणजे 12 नंतर रात्रीच्या. ठीक आहे, दिवस ठरला, सगळं ठरलं आणि भगवंतानं सांगितल्याप्रमाणे चोरीचा पहिला कार्यक्रम केला. एका गोपीच्या घरी गेला, सगळेजण निद्रिस्त अवस्थेमध्ये. बरं याला सगळंच माहिती हो, विश्वाचा नायक तो, कोणत्या घरात किती दरवाजे आहेत, कुठली खिडकी उघडी आहे, हे सगळं त्याला आधीच माहिती आहे. खिडकीतनं जावं, स्वयंपाकघरात प्रवेश करावा, ते शिंकाळ्यावर सगळं ठेवलेलं असायचं. पूर्वी कपाटात वगैरे ठेवायची पद्धत काही नाही, टांगून ठेवावं अधांतरी. ती शिंकाळी सगळी बघावी, कुठलं आहे हे, दह्याचं आहे, दुधाचं आहे, तुपाचं आहे, लोण्याचं आहे, ताकाचं आहे. आणि त्या तुला काय हवंय, तुला काय हवंय, ज्याला जे हवं असेल ते त्याने खाली उभं राहायचं. कार्यक्रम कुठे करायचा, भगवान गोपालकृष्णांनी. पोट कुणाचं भरायचं, खाली उभारलं. प्रत्येकाला तृप्त केलं आणि आता हे प्रकरण हाताबाहेर जायला लागलं. प्रकरण हाताबाहेर, रोजच चोरी व्हायला लागली. बरं चोरी केली तरी गोकुळात कुणी तक्रार करणारं नव्हतं. याचं कारण, गोकुळात चोरी कसली होत होती हो, दुधाची चोरी, जे नदीसारखं वाहत होतं. उपमा आहे बरं ही, नदीसारखं वाहत होतं म्हणजे पुष्कळ प्रमाणात तयार होत आहे. दह्याची चोरी, कोण कशाला काय म्हणेल, आपल्याच पोरांनी खाल्लं असेल, खाऊ दे. बरं खाऊन खाऊन काय दहीच खातायत ना, कुणी तक्रार केलं नाही. पण हा कार्यक्रम हाताबाहेर जायला लागला आता, म्हणजे प्रमाण वाढलं.
तेच करायचं होतं, त्याला लीला असं म्हणतात ना. प्रमाण वाढलं आणि एक दिवस काय केलं, शेवटच्या म्हणजे जरा मोठी चोरी करूया. म्हणजे नुसतं दूध दही खाण्यात काही मजा नाही, ज्याच्या घरात खातो त्याला पण जरा सहभागी करून घेऊया. एका गोपीच्या घरी गेले, चोरी केली, यथेच्छ दूध दही समाचार घेतला आणि निघता निघता लोण्याचं बोट त्या गोपीच्या गालाला लावलं. काय केलं, तिच्या गालाला ते लावलं. नटखट आहे बरं तो, इतका सोपा नाही, सरळ नाही. गालाला लावलं. म्हातारी तिची सासू झोपली होती बाजूला, तिच्या अंगावरती पाय दिला, पायावरती. ती विवळत उठली, हो धडपडत उठली. आत्ता कार्ट कुणी पाय दिलं माझ्या अंगावर, एक पात्र झोपली होती. आणि दोघं जण झोपलेली असताना, म्हणजे पती पत्नी दोघं जण झोपले, तर पूर्वी शेंडी मोठी ठेवायची पद्धत होती. सगळेच जण शेंडी ठेवत होते बरं, कुणी ह्याच्यावर अवलंबून नाही, ब्राह्मणच होते म्हणून असं नाही काही, प्रत्येक जण शेंडी ठेवत होते. आता काय झालंय, लोक एकमेकांना एवढ्या शेंड्या लावतात ना, त्यामुळे शेंडी ठेवायची पद्धतच बंद झाली, बरोबर ना. पण तेव्हा शेंडी होती म्हणून त्या नवऱ्याची शेंडी आणि तिच्या वेणीची गाठ बांधून ठेवली, गेले निघून. जसं उजाडलं, पहाटेच्या वेळेला ती सर्वसामान्यपणे घरात महिला लवकर उठतात, अशी एक पद्धत, बरोबर ना, चुकत नसेल तर. तिनं अंथरुणातनं उठायचा प्रयत्न केला, ओढली गेली वेणी, मागच्या बाजूला केस ओढले गेले. तिला वाटलं बहुतेक त्यांच्या हाताखाली वगैरे झोपलेत, आले असतील, लांब वेणी असते. आता ती जोडतात, सद्गुरुनाथ महाराज. तिला वाटलं बहुतेक आमच्या पतिराजांच्या अंगाखाली गेली असेल, हाताखाली अटकले, म्हणून तिने मागे वळून बघितलं तर गाठ बांधून ठेवलेली. इतका राग आला. बरं, राग आला तर आला, ती गाठ सोडायला म्हणून गेली, ती कान्होबानं मारलेली गाठ आहे, हो सहज सुटते, सुटायलाच तयार नाही. 10 मिनिटं झाली, दोघंही जागे होऊन सोडवतात तरी सुटायला तयार नाही. शेवटी ओढून ताणून सुटली एकदाची. बरं, सासू उठायच्या आधी उठलं पाहिजे सुनेनं, पूर्वीचं सांगतोय बरं, गोकुळातलं सांगतोय, आताचं काय बोलायचं नाही, आपलं काही आठवड्यासारखं नाही आहे. म्हणून ती लगबगीनं उठली, अंगण झाडायला सुरुवात केली. सासू उठली, स्नानाकरता यमुनेवरती गेली, स्नान करून परत आली. सून झाडते अंगण, पण सासूची नजर, खाष्ट सासू हो, तिला काय दिसलं, घरात चोरी झाल्याचं तिला कळलं होतं सासूला, पण सुनेच्या गालाला लोणी लागलंय. कशामुळे झालं असेल, कुणी केलं असेल, चोर कोण, पुरावा आहे समोर, ज्याच्या गालाला लोणी लागलंय तो चोर. ती आतमध्ये गेली, चुलीत नुकतीच लाकडं घातली होती, निखारा सणसणीत तयार झाला होता. ते लाकूड घेतलं, कोलीत घेतलं आणि सुनेला डागलं, हो पोळून काढलं. खाष्ट सासवा. आता ते प्रोडक्शनच बंद केलं भगवंतानं. आता सुनेचा धाक असतो सासूला, जेवतेस का जातेस. हा सगळा प्रसंग घडतोय आणि त्रस्त झाली होती ती गोपी, एवढी वैतागली, माझ्याकडे का असं. तिनं बाकीच्यांना इकडे असं केलं, सगळ्या जणांना एकत्र केलं, 5-50 गोपी एकत्र जमल्या, प्रत्येकीला विचारलं, तुझ्या घरी चोरी केली कधी. ती म्हणते हो. सगळ्यांचं उत्तर हो, कारण सगळ्यांच्या घरी चोरी करून झाली होती, हाताबाहेर कार्यक्रम गेला. मगाशी म्हटलं मी तुम्हाला, सगळ्यांच्या घरी चोरी झाली आहे, सगळ्या जणी त्रस्त आहेत, पण अजूनपर्यंत कुणी तोंडातनं अक्षर काढलेलं नाही. पण आज हाताबाहेर गेलं, डोक्याच्या वर पाणी गेलं. आज सगळ्यांनी ठरवलं काहीही झालं तरी जायचं आणि यशोदेकडे जाऊन तक्रार करायची. आल्या सगळ्या जणी लगबगीनं चालत चालत वाड्याच्या बाहेर आल्याने हात मारले, यशोदे बाहेर ये इकडं. एवढ्या सगळ्या जणी सकाळात काय झालं, काय काही झालं नाही, काही विचारू नको, काही बोलायची सोय राहिली नाहीये. तुझ्या कृष्णानं कानानं अशी अवस्था केली की गोकुळी राहावे की जावे इथपर्यंत मजल आमची गेली. खरं सांग, आम्ही राहायचं की जायचं. कुठं जायचं आम्ही, या गोकुळात नाही राहायचं तर जायचं कुठे. आमचं घर आहे ते, आमचं गोकुळ आहे, आपलं गोकुळ आहे. काय करू तू सांग. यशोदेला उलगडा होईना, याला नीट सांगता येईना. अगं मला कळेल असं सांग. त्यांच्यामध्ये जरा जाणकार होती गोपी, तिनं सांगायला सुरुवात केली, ऐक यशोदे, किती यशोदे
या कृष्णाच्या किती यशोदे, या कृष्णाच्या खोड्या सांगू किती, अवचित आला हा आमुच्या घरी. नुसतं गद्यात ऐका. किती यशोदे या कृष्णाच्या खोड्या सांगू किती, अवचित आला हा आमुच्या घरी. अवचित म्हणजे अचानक आमच्या घरी येऊन उपटला. पतीची दाढी वेणीस माझ्या बांधून गेला दुरी, मांजरे टाकीतो अंगावरी. किती खोड्या सांगितल्या. पतीच्या दाढीची आणि माझ्या केसांची गाठ बांधली. अंगावरती मांजर सोडतो, आमची लहान मुलं उचलतो आणि गोठ्याच्या बाजूला नेऊन ठेवतो. आम्ही दूध काढायला निघालो, गाईंचं दूध काढण्यासाठी निघालो, तर आमच्या आधी पोहोचतो आणि सगळी वासरं सोडून देतो. आधी सगळी वासरं दूध पिऊन टाकतात. आमच्या पदरात काय पडायचं. आणि एवढंच नाही, रोज या सगळ्या गोरसाचं वाटोळं करतो तुझा कान्हा. काय म्हणणं आहे तुझं आता. सगळं शांतपणे ऐकून घेतलं बरं. आईनं सगळं ऐकून घेतलंय. कुठे कार्ट म्हणून मागं बघितलं, पदर धरूनच उभे होते. हो, काय चरित्र आहे बघा. मागे पदर धरून आईचं, यशोदेचं पदरच धरलाय. आई मी आहे बरं इथं. माहिती होतं लांब कुठे गेलो तर फटके पडले असते. आई जर कोपली तर सोडत नाही बरं कुणाला. त्यामुळे तिचा राग उडवून घ्यायचा नाही यांना पक्क माहिती. मागेच उभे राहिले होते. आई मी ना यातलं काही केलेलं नाही. त्या सांगतायत पण पुरावा आहे का. विचार बरं त्याला, पुरावा आहे काही. दुसरी गोपी सांगायला लागली हे तर काहीच नाही. काल आमच्या घरी चोरी केली, दही दूध सगळं संपवून टाकलं. जाताना सत्कृत्य केलं. मी झोपले होते, लोणी घेतलं, माझ्या गालाला लावलं. काही गरज होती. खायचं तर खा ना, कोण नको म्हणालंय तुला, कोण रोखणार आहे तुला. पण माझ्या गालाला लोणी लावून गेला. मी अंगण झाडताना सासूनं बघितलं. ज्या अर्थी सुनेच्या गालावर लोणी आहे त्या अर्थी हे सगळं तिनंच केलंय असं तिनं समजून भाजलं मला. डागलं इथे बघ, खून दाखवताय. वाईट वाटलं यशोदेला, खूप वाईट वाटलं. काय पण वाईट वाटून उपयोग काय. देवाला हात जोडले. देवा कसा रे आमचा हा कृष्ण सुधारणार. अरे मुलगा चांगला कधीतरी वागला पाहिजे ना. भगवान हसताय. कुणाची प्रार्थना करते. देवाची. माझ्यासाठी मीच देव आहे आता बोल. पण सांगायचं नाहीये, बोलायचं नाहीये. हे काही यशोदेलाही माहिती नाही काय नक्की प्रकरण आहे. पण यशोदेनं हात जोडले, डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत. हे सगळं चित्र बघितलं आणि त्या गोपिकांना इतकं वाईट वाटलं. उगाच तक्रार केली आपण हिच्याकडे. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं चालेल का. मैत्रीण आहे आमची, सखी आहे आमची. ठीक आहे कृष्ण खोड्या करतो पण ठीक, पण तक्रार केली आज तिला वाईट वाटलं आपल्यामुळे. त्या गोपींमध्ये एक सगळ्यात वयानं ज्येष्ठ होती म्हातारी. ती जवळ आली, यशोदेच्या खांद्यावरती जरा सांत्वन केलं. अगं रडू नको, ऐक मी काय सांगते. तुला इच्छा असेल तुझा मुलगा सुधारावा, चांगला वागावा, तर मी तुला एक व्रत सांगते, ते करशील. यशोदा म्हणाली तुम्ही सांगाल ते व्रत करते. माझा मुलगा सुधारणार असेल ना, मी कोणतंही व्रत करायला तयार आहे. हो ना, चालेल सांगते. तुझी इच्छा आहे ना, मग सांगते. ऐकून घे बरं. या व्रताचा कृष्णाशी काहीही संबंध नाही. मग प्रश्नच नाही. यशोदेला आनंद झाला, कारण त्याला मध्ये घेतलं की तो काहीतरी गडबड करणार, खोड्या करणार. त्याचा काही संबंध नाही ना. ठीक आहे, काय व्रत करू. त्या म्हातारीने सांगितलं यशोदे तुझा कृष्ण सुधारावा असं वाटतं ना, तर बुद्धीचा होलसेल डीलर कोण आहे असं ती नाही म्हणाली. तुम्हाला कळण्याकरता मी म्हणतोय. बुद्धीचा होलसेल डीलर म्हणजे बुद्धिदाता कोण आहे. भगवान मंगलमूर्ती गणपती. त्याचं संकष्टीचं व्रत तू कर. ते व्रत केलंस तर हा कृष्ण तुझा नक्की सुधारेल. मग यशोदेनं प्रश्न विचारला, माऊली हे व्रत कसं करायचं ते तरी सांगा, मला काही माहिती नाहीये. मग त्या व्रताची सगळी माहिती घेतली. भाद्रपद महिन्याच्या अगोदर ते चालू करावं
भाद्रपद महिन्यात चतुर्थीला ते करावं, अशा 11 चतुर्थ्या कराव्यात आणि मग पुढच्या चतुर्थीला पारणं करावं, असं ते व्रत. बरं, ते व्रत अंगीकारला सुरुवात केली. संकल्प सकाळी करायचा आहे. चतुर्थीला सकाळी संकल्प करायचा की माझा मुलगा सुधारावा म्हणून, त्याच्यासाठी मी आई म्हणून त्याची मी हे व्रत करते. संकल्प करायचं, पाणी सोडायचं आणि भगवान मंगलमूर्तींची पूजा करायची. दिवसभर उपाशी राहायचं, काहीही खायचं नाही आणि या व्रताचा आणि साबुदाण्याचा काही संबंध नाही, त्यामुळे पूर्ण उपाशी राहायचं. संध्याकाळी स्नान करायचं. स्नान करून झाले की भगवंताची पुन्हा षोडशोपचार पूजा करायची, दुधाचा अभिषेक करायचा. रात्री चंद्रोदयाला अगोदर मोदक करायचे आणि 21 मोदकांचा नैवेद्य रोज दर चतुर्थीला चंद्रोदय झाला की देवाला दाखवायचा, समर्पण करायचा, आरती करायची, मग आपण प्रसाद घ्यायचा. अशा 11 चतुर्थी तुला केल्या पाहिजेत. आणि नंतर शेवटच्या वेळेला व्रताची सांगता म्हणून मोठ्या यज्ञ करावा लागेल. त्या यज्ञामध्ये 1000 मोदकांची आहुती द्यावी लागेल. चालेल, हरकत नाही. आई यशोदा आहे, ती काय कमी आहे? कमी काहीच नाही घरामध्ये, उदंड आहे सगळं, परमेश्वराची कृपा आहे. संकल्प केला आणि संकल्प केला कसा, असं संकल्प करून पाणी सोडतात असं, अशी पद्धत आहे संकल्प करायची. संकल्प केला की माझा मुलगा सुधारावा म्हणून ह्या संकष्टी चतुर्थीचा व्रत मी आता हे करणार आहे, असं संकल्प केला. संकल्प केल्या क्षणी तिला असं वाटलं की एकदा कृष्णाला गणपतीच्या पायावर घालावं. आईला वाटतं ना हो, आपला लेक सुधारावा म्हणून ती चांगलं कोणी दिसलं की त्याच्या पायावर डोकं ठेवायला लावते. तिला असं वाटतंय की एकदा तरी त्या गणपतीच्या पायावर याचं डोकं ठेवलं ना त्याने तरी सुधारेल. हाक मारली, कृष्णा कृष्णा ये इकडं. धावत आला, जवळच होता, माहिती होतं त्याला हाक मारणारे आहे. अरे आजपासून तुझ्याकरता संकष्टी व्रत करते, समोर गणपती बाप्पाची मूर्ती आहे, नमस्कार कर बघू त्याला. मी कसा नमस्कार करू, मी त्याचा मामा आहे. कसा की माझा मुलगा सुधारला. अरे तू कसा त्याचा मामा असशील? आता तो सांगत होता वेगळ्या जगातलं, बरोबर की नाही? देवी पार्वती आणि भगवान महाविष्णू कोण आहे? बहीण भाऊ आहे, मानलेली बहीण आहे. मग ते नातं तो तिकडचं सांगत होता, पण इथं त्या यशोदेच्या प्रश्नी पडेना. मी कसं सांगू, मी कसं नमस्कार करू, ते मला माहिती नाही, त्याच्या पायावर डोकं ठेव. आई सांगते म्हणून गोपालकृष्णांनी त्या समोर गणपतीची मूर्ती होती, त्या गणपतीच्या पायावर मस्त ठेवलं. मात्र त्या मूर्तीतनं एक वेगळं चैतन्य निर्माण झालं, जे फक्त भगवान गोपालकृष्णाला दिसलं. आणि दोघांनी एकमेकांच्या डोळ्याकडे बघितलं आणि डोळ्यानेच विचारलं. भगवान मंगलमूर्ती विचारतायत, कृष्णा आता काय लीला करायची ठरवतोस, मला सांग बरं आधी, तू सांगशील तसं करतो. अहो दोन्ही देवच आहे, पण हिचं नशीब थोर म्हणून हिच्या मांडीवरती भगवान गोपालकृष्ण खेळले ना. दोघांनी जे ठरवायचं ते ठरवलं आणि व्रत सुरू झालं. आता संकल्प केल्यापासून भगवान गोपालकृष्ण एका रात्रीत सुधारले. एका रात्रीत सुधारले म्हणजे काय? कृष्णा खेळायला जातोस का? नको. अरे जेवायला येतोस का? वाढ. चेहऱ्यावर काही नाही बरं. आता मला याच्यापेक्षा मोठा अभिनय करता येत नाही, तुम्ही समजून घ्यायची गोष्ट आहे. जेवायला बसणार, कृष्णा भात वाढू का? थोडा. अरे आमटी वाढू का? नको. इतका सुधारला. खोडी बंद, चोरी बंद. अंगणात गेला, समोर गोपिका आल्या, त्या इकडनं आल्या तर हा इकडे बघतो, इकडून आल्या तर इकडं तोंड फिरवतो. संभाषण नाही, बोलायचं नाही कुणाजवळ. यशोदा विचार करते, संकल्प केल्याबरोबर माझ्या लेखात इतका फरक पडला, काय व्रत आहे हो एका दिवसात. पण शेवटी कसं आहे, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता. कुणाचं नियंत्रण आहे या सृष्टीवर? कोण चालवतो ही सृष्टी? एकाच मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बी आम्ही रुजत घालतो. त्या प्रत्येक कणसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दाणे असंख्य संख्येने कोण निर्माण करतो? या सृष्टीमध्ये अनेक प्रकारची फुलपाखरं जन्माला येतात. प्रत्येकाच्या अंगावरती वेगवेगळी वेलबुट्टी आहे. काही पेंटर बसवलाय का? कोण निर्माण करतं हे? अजगर बघतो आपण, जनावर बघतो, त्याच्या अंगावर छान वेलबुट्टी असते. कुणी निर्माण केली?
एकाच मातीत निर्माण होणाऱ्या प्रत्येक फुलाचा गंध वेगळा असतो. कोण गंध भरतो या प्रत्येक फुलामध्ये? जो भरतो त्यास म्हणावे देव. तसं भगवान विचार करतायत, छान चाललंय सगळं, पण हे छान चाललं असलं ना तरी माझ्यावरचं लक्ष हिचं कमी होऊन चाललं नाही. मग काय केली? एक दिवस लीला बघा. एका माशीला आज्ञा केली. माशी म्हणजे आपण बघतो ना, माशी छोटी जी सगळ्या पदार्थांवर बसते. तिला बोलावलं, इकडे ये. ती आली. देवा काय आज्ञा आहे? काही आज्ञा नाही. आज तू दिवसभर माझ्या नाकावर बसायचं. आज तू काय करायचं? दिवसभर नाकावर बसायचं. मग काय करू? मी हाकललं की बाजूला जायचं, मी हाकलायचं बंद केलं की परत येऊन बसायचं. बाकी का विचारायचं नाही. देवा तुझी आज्ञा. ठरलं. सकाळी भगवान गोपालकृष्ण उठले, स्नान वगैरे सगळं झाले, छान कपडे परिधान केले, आईने न्याहारी करता काही दिलं ती न्याहारी केली आणि स्वयंपाकघरात ताकमिडीच्या जवळ बसून. आता सुधारलेत ना, खोडी नाही, बसून एका जागी. ती माशी आली, नाकावर बसली. आज्ञा कोणाची आहे? याचीच आज्ञा आहे. माशी नाकावर बसली, यानं हात मारली, आई माशी. असा शंखासारखा बसून आहे, स्तब्ध. आई माशी. अरे यशोदा म्हणते तिकडे मी काम करते कृष्णा. अरे हाकल केला जाईल ती. अगं ती जात नाहीये. हे बघ काय करून दाखवलं. नटवर वपुहू असं वर्णन आहे भागवतामध्ये कृष्णासाठी वापरलेलं. म्हणजे तो नटांचा नट आहे. काय अभिनय करील सांगू शकत नाही. 4 वेळा हाकलून दाखव. आई हे बघ मी हाकलतोय ग, पण ती परत परत येऊन बसते. यशोदा म्हणे थांब मी बघते एकदा. यशोदा आली, आपल्या पदरानं तिला हाकललं, जरा जोरातच हाकललं, पण ती माशी कच्च्या गुरुची केली नव्हती. ती 2 मिनिटांत पुन्हा येऊन बसली. आई परत आली ग. कशाकरता मी सांगतोय हे? अख्खा दिवस यशोदेला कृष्णासमोर राहायला लागलं. भगवंत आपल्या भक्ताला आपल्याशिवाय दुसरी कुठली आठवणच होऊ देत नाही. जर भक्त तेवढ्या भावाचा असेल, तिला दूरच जाऊ दिलं नाही, दुसरं कामच करू दिलं नाही. असं हळूहळू हळूहळू पुढे चाललंय आणि 11 चतुर्थी पार पडल्या. शेवटची चतुर्थी 12वी. आणि सकाळी नंदबाबांनी सांगितलं आज यज्ञ आहे आपल्याकडे, व्रताची सांगता करायची. कृष्ण तर सुधारलाय. सगळ्या जणांना वाटतं, बाकी सगळ्या गोपी रोज देवळात जायला लागल्या, कारण इकडे आल्या तर हा तोंड फिरवतो. म्हणून देवळात गेल्या गणपतीच्या आणि गणपतीला प्रार्थना केली सगळ्या गोपींनी, देवा नाही रे भगवत, होता तसा कर. पहिला होता तोच बरा होता. हे असलं नको काही. गेलं की तोंड फिरवतो, हवं विचारलं की नको म्हणतो, काही खात नाही. अहो मजा येत नाही तिच्याकडे बघायला. होता तसा तो. आणि 12व्या चतुर्थीला सकाळी मोठा यज्ञ. त्या यज्ञामध्ये दुर्वा, त्याला जे जे गणपतीला प्रिय ते सगळ्या वस्तू अग्नीमध्ये अर्पण केल्या गेल्या. 1000 मोदकांचं हवन केलं गेलं. हे सगळं कुणाला मिळतंय हो? कुणाला मिळतंय? त्या कृष्णालाच मिळतंय ना. कारण श्लोकच तसा आहे, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. कुणालाही तुम्ही नमस्कार केला तरी केशवम प्रति गच्छति, त्या भगवान गोपालकृष्णालाच जाणार आहे तो, कारण तो या सृष्टीचा नायक आहे. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति, असा श्लोक आहे. म्हणजे तुम्ही गणपतीला नमस्कार केला तरी तो कुणाला मिळणार आहे? कृष्णालाच मिळणार आहे. शंकराला नमस्कार केला तरी तो कृष्णालाच मिळणार आहे. सगळं या गोपालकृष्णालाच मिळतंय. हवन पूर्ण झालं आणि संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्त झाला. 1000 मोदक नैवेद्याकरता वेगळे तयार करून टोपलीमध्ये भरून ठेवले. आणि काय झालं बघा, इतका शांत बसलाय ना. सकाळीच सांगितलं होतं यशोदेने, यशोदे कृष्णा आज व्रताची सांगता करणार आहे, तुझ्यावर चांगला परिणाम झालाय, पण आजच्या दिवशी तुला फक्त 1 भांड दूध मिळेल. बर, दुसरं खायला काही मिळणार नाही. चालेल. इतका शांत आहे. दिवसभर 1 भांड दूध पिऊन राहिला आणि संध्याकाळच्या वेळेला चेहरा इतका मलिन केला की आईला वाटावं माझ्या लेकराला किती भूक लागली. मी हे व्रत करून त्याच्यावर अन्यायच केलाय. म्हणून
पुरामध्ये मातृवत्सल भाव जागृत झाला आणि यशोदेने जवळ घेतलं. कृष्णा कृष्णा आता ही आरती फक्त होऊ दे, चंद्राला ओवाळून येते आणि हे सगळे मोदक ठेवलेत ना, यातला एक पहिला मोदक मी तुला भरवते, बरं चालेल ना? हो. आपला अभिनय जगावेगळा आहे, चालेल. पटकन ते आरतीचं ताम्हण घेतलं. चंद्रोदय होण्याकरता काही सेकंदाचा अवधी आहे. वरती सज्जामध्ये गेली यशोदा माता आणि चंद्राचं दर्शन झालं. त्या चंद्राला औक्षण केलं, ओवाळलं. चंद्रा मान आहे तुझा, औक्षण केलं. पण ते औक्षण करताना, ओवाळताना त्या चंद्राच्या गोल मुखामध्ये तिला कृष्णाचा चेहरा दिसतो. का? लेकरू उपाशी हो, साधं पोटभर अन्न सुद्धा मी त्याला दिलं नाही. आणि निघताना ती विचारून आली होती, हे सगळे मोदक ठेवले, लक्ष ठेवशील ना याच्यावर मी येईपर्यंत? कृष्ण म्हणाला, हो लक्ष ठेवीन ना, माझं सकाळपासून त्या मोदकांवर लक्ष आहे. एकांत देखोनी हारा उचलीला, एकांत देखोनी हारा उचलीला, एकांत देखोनी हारा उचलीला. आता काय झालं? कृष्णाला सांगितलं या मोदकांवर लक्ष ठेव. मी आत्ता वर जाते, चंद्राला ओवाळते आणि खाली आले की यातला एक मोदक पहिला तुला भरवते, बाकी सगळ्यांनी जेवढं नंतर. कृष्ण म्हणाले, हो चालेल, तू जाऊन ओवाळून ये. जशी ती वरती गेली, आता फक्त मोदकाने भरलेली टोपली, भगवान मंगलमूर्ती आणि भगवान गोपालकृष्ण एवढेच नाही, तिथे बाकी कुणी नाही. भगवंताने काय केलं? एकांत देखोनी हारा उचलीला, सर्वस्व हा केला एकदाची, सर्वस्व हा केला एकदाची. एकांत देखोनी हारा उचलीला, एकांत देखोनी हारा उचलीला, एकांत देखोनी हारा उचलीला, हारा उचलीला, हारा उचलीला. श्री मंगलमूर्ती. जशी यशोदा मातावरती गेली, एकांत आहे, आपल्याला कुणी पाहत नाही हे बघून भगवंताने काय केलं? एकांत देखोनी हारा उचलीला. एक एक मोदक नाही बरं खाल्ला. चमत्कार भगवंत कसा करतो? त्याला काय एक एक खायला हवंय का? ज्यानं हे सगळं निर्माण केलं तो एका क्षणात ते संपवू शकतो. तो हाराच गायब केला, रिकामा ठेवला शिल्लक. आतलं मटेरियल सगळं तयार केलेलं 1000 मोदक. विचार करा फक्त, आपल्या गावात सुद्धा 1000 मोदक तयार होत नसतील, होत असतील तर आनंद आहे. पण 1000 मोदक एका क्षणात अदृश्य केले आणि शांतपणे भगवान मंगलमूर्तींसमोर चेहरा आपला मलिन करून बसले. यशोदा औक्षण करून ओवाळून खाली आली. ते आरतीचं ताट पायरीवरच ठेवलं. कृष्णा त्याला जवळ घेतलं. कृष्णा कृष्ण आता रडायला सुरुवात केली याने. आईने जवळ घेतलं ना, भूक लागली ना तुला, मला माहितीये कृष्णा, काळजी करू नको, मी आत्ता जाते आणि त्यातला मोदक तुला भरवते. म्हणून त्या टोपलीकडे बघितलं, भरवते म्हणून घ्यायला मोदक हात पुढे गेला. आहे काय टोपलीत? इतकी चिडली यशोदा. कृष्णा, अरे इतक्या महिन्यांची खोडी एकदा केलीस? मला नक्की माहिती आहे तूच केलीस, तुझ्याशिवाय कुणाचं कर्तृत्व नाही. 1000 मोदक क्षणात नष्ट करण्याचं काम तुझ्याशिवाय कुणी करूच शकत नाही. थर कापायला लागले. रागावली आई. मारते का काय? शरीर कापायला लागलं. कापू नकोस, थरथरून तुला दाखवतोस. तुझ्या सगळ्या खोड्या मला माहिती आहेत. खरं सांग, तूच खाल्लंस की नाही? आई, तुझा विश्वास बसणार असेल तर सांगतो. अगं तू वरती गेलीस ना, तेव्हा 1000 उंदीर इकडून तिकडून त्या गणपती बाप्पाच्या मागून पुढून सगळे 1000 उंदीर आले आणि मोदक घेऊन निघून गेले. तू काय मोजायला गेला होतास? अगं असं काय करतेस? तूच सांगितलंस ना 1000 मोदक होते. मग आलेले सगळे उंदीर मोदक घेऊनच गेले, कोणी रिकामं गेलं नाही आणि एकही मोदक शिल्लक नाही. त्रैराशिक मांडू नको, तुझं गणित चांगलं आहे मला माहितीये. एवढे 1000 उंदीर आपल्याकडे येतील काय कधी? खरं सांग, काय केलंस ते? काही नाही मी केलं, मी सांगितलं ना उंदीर. रडायला पुढे राहिली यशोदा. कृष्णाला समोर उभं केलं. कृष्णा, शेवटचं विचारते, खरं सांग, तर तोंड उघड बघू तुझं. मुख उघडायला लावलं. मुखातून गणपती, मुखातून
मुखातुनी गणपती मातेसी बोलले, मुखातुनी गणपती मातेसी बोलले. कोण मुखात प्रगट झालंय? मुखामध्ये कोण प्रगट झालं? जसं कृष्णाला सांगितलं तर तुझं मुख उघड, तोंड उघड, तुझं मला बघू दे आत काय आहे. त्या मुखामध्ये भगवान मंगलमूर्ती प्रगट झाले होते. मुखातुनी गणपती मातेसी बोलले, भजावे त्वरित हरी लागी. यशोदे त्वरित उठ आणि हरी म्हणजे गोपाल कृष्ण, त्या गोपाल कृष्णाचं भजन कर, त्याचं पूजन कर. मी फक्त निमित्त आहे. मुखातुनी गणपती मातेसी बोलले, भजावे त्वरित हरी लागी. तीच तुझी साधना, तीच उपासना. अगं तीच तुझी साधना आहे. अखिल विश्वाचा करता येतो, पण तरी तसा असून सुद्धा तुझ्या मांडीवरती खेळला, तुझ्या आजूबाजूला वावरतो, नवे नवे त्याला तू उचलून खांद्यावरती घेतेस. हे ब्रह्म सनातन म्हणते तुझला आई. हे सगळ्या विश्वाला व्यापून राहणारं ब्रह्मतत्व तुला आई या नावानं हाक मारतं. किती भाग्यवान आहेस तू. त्यामुळे तू माझी उपासना करू नको, तू कुणाची उपासना कर? जे ब्रह्म तुझ्या सत्य तुझ्या घरामध्ये आहे ना, त्या सत्याची उपासना कर. तीच तुझी साधना, तीच उपासना. एका क्षणात समाधी लागली हो यशोदे, एका क्षणामध्ये समाधी लागली. यशोदेच्या आयुष्यामध्ये पुष्कळ वेळा समाधीचा योग तिला आलाय. समाधी लागणं म्हणजे काय? देहभाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला म्हणतो ना आपण. एका क्षणात ती मूर्ती डोळ्यासमोर दिसल्यानंतर देहाची स्थितीच लक्षात राहते. तसं यशोदेचं झालं. त्या ध्यानामध्ये इतकी तल्लीन झाली, भगवंतानी क्षणात तिला जागेवरती आणलं. आई कळलं का काय आहे ते? हो म्हणाली कळलं. अरे बाकीच्या गोपिका सगळ्या जमा झाल्या. अगं तुझा नवरा सुधारला, मुलगा सुधारला, हे तू संकष्टीचं व्रत केलंस, पण खरं सांग हे सगळं करताना तुझ्या मनात काय भाव होता? कशामुळे हे साध्य झालं तेवढं ते आम्हाला सांग, आम्ही ते करू. काय सांगावं तिनं? जे समर्थ मूळ पदार्थ म्हणतात तेच यशोदेच्या मुखात आहे. काय सांगितलं समर्थांनी? आम्ही कुणाचे आहोत? आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याचे आहोत म्हटलं ना तरच या मानव जातीतनं, मानव धर्मातनं, या जन्मातनं सुटणूक होण्याची संधी आहे. नाहीतर पुनरपी जननम पुनरपी मरणम. हे टाळण्याकरता आपण काय केलं पाहिजे? रामाचे रामाचे आम्ही रामाचे रामाचे. भगवान श्री मंगलमूर्तींच्या चरणी अर्पण करूया. जे दान सर्व संतांनी मागितलं तेवढं मागून आरती करता उभं राहूया.